नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे युनिक ट्रिकने बटाटा चिप्स। म्हणजे उन्हात वाळत घालायची झंझटच नाही। सगळ्यात पहिले मी इथे 7 किलो आलूचा वापर केलेला आहे। त्यानंतर मी आलू सोलरने पूर्ण आलूचे साल काढून घेत आहे। याच्यामध्ये आपण एकही हिरवा आलूचा वापर नाही करायचा, त्यानेच आपले आलू हे चिप्स हे काळे पडतात। आणि मी खिसणीने आलूचे स्लाइसेस करून घेत आहे। मस्त असे आपण आलूचे स्लाइस करून घ्यायचे। बघू शकता किती मस्त स्लाइस पडलेले आहेत। खिसणीमधून जर आपले आलूचे स्लाइस जास्त जाडे पडत असेल तर आपण त्याला ॲडजस्टमेंट करून बारीक सुद्धा करू शकतो। बघू शकता मी इथे तुरटीचा खडा घेतलेला आहे। हा 7 किलोच्या आलूच्या प्रमाणानुसार खडा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये जर तुरटी जास्त टाकली तर आपले चिप्स जळतील। त्यानंतर मी जे स्लाइसेस केलेले आहेत ते पूर्ण त्या तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून घेत आहे आणि हे 1-2 स्वच्छ पाण्याने मी हे पूर्ण चिप्स धुवून घेणार आहे। आता काही वेळ गेल्यानंतर बघू शकता आपले चिप्स 2-3 तासानंतर मस्त सुटसुटीत आणि मोकळे झालेले आहेत। मी हे चिप्स आणखी 2 स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं आहे आपल्याला आणि याला एक उकळी येईपर्यंत झाकण काढून ठेवायचं। त्यानंतर मी इथे उपवासाच्या मिठाचा वापर केलेला आहे आणि इकडे बघू शकता आपल्या पाण्याला मस्त छान अशी उकळी आलेली आहे आणि ते जे मी इकडे चिप्स झरवायला ठेवले होते ते मी आता याच्यामध्ये टाकत आहे। म्हणजे साधारणपणे मी याला आता 10 मिनिट तरी उकडणार आहे। म्हणजे पूर्ण चिप्स आपले हे उकडले गेलेले पाहिजे आणि त्याला मस्त असा तट्टपणा आला पाहिजे। तर याच्यावरती मी झाकण ठेवून याला 10 मिनिटं होऊ देईल। बघू शकता मी जे पाणी झरायसाठी एका टोपल्याचा वापर केलेला आहे आणि इकडे आपले चिप्स गॅसवर मस्त असे उकळल्या जात आहेत। तर साधारण 10 मिनिटं झाल्यानंतर मी हे अशा झाराने चाळून घेत आहे आणि या टोपल्यामध्ये टाकत आहे। म्हणजे हे पूर्ण आपले जे चिप्स आहेत ते एकाच टोपल्यामध्ये पूर्ण झरले गेले पाहिजे, म्हणजे आपला टाईमसुद्धा वाचणार। त्यानंतर हे पूर्ण जे चिप्स आहे आपण हळूहळू पूर्ण गंजामध्ये जितकेही चिप्स आहेत आपले ते आपण थोड्या टायमानंतर 10-10 मिनिटानंतर देऊन आपण पूर्ण पाणी झरून घेऊ। त्यानंतर बघू शकता मी घरातच एका कपड्यावर मी चिप्स वाळत घालत आहे। म्हणजे आपल्याला उन्हात बसायचं काही झंझटच नाही। बरेचसे जण उन्हामध्ये वाळू टाकतात आणि असे आरामात वाळू घातले जात नाहीत आणि आपले चिप्स खूप पांढरे शुभ्र होतात। उन्हामध्ये कसं आपण एकदम घाईमध्ये टाकतो तर त्यामुळे आपले चिप्स व्यवस्थित वाळत घातल्या जात नाहीत। घरामध्ये आपण शांत असा पंखा लावून मस्त आरामात आपण वाळत घालू शकतो। बघू शकता किती मस्त वाळत घातल्या गेलेल्या आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी हे चिप्स बघा मस्त असे जमा झालेले आहेत, म्हणजे जेणेकरून आपले चिप्स हे तयार झालेले आहेत। बघू शकता मी कपड्यावरचे चिप्स काढून घेतलेले आहेत एका टोपल्यामध्ये आणि आता मी हे चिप्स उन्हामध्ये आता नेणार मी वरती वाळत घालायसाठी। आताचं ऊन आपण त्याला देऊ शकतो दिवसभराचं। 1 दिवसाचं उन्हानेच हे पूर्ण चिप्स सुकून जातील। आणि त्याच्यानंतर बघू शकता एका दौडीमध्ये माझे एवढे चिप्स मावलेले आहेत तरीसुद्धा एवढे बाकी आहेत। म्हणजे हे आपले 2 टोपले होतील एवढे माझे चिप्स झालेले आहेत तयार। म्हणजे जेणेकरून हे 7 किलोचा पूर्ण आपले चिप्स तयार आहे। आता मी बघू शकता दोन्ही टोपले वरती आणून ठेवलेले आहेत उन्हात वाळत घालायसाठी। त्यानंतर मी तेलामध्ये चिप्स तुम्हाला तळून दाखवते। किती मस्त आपले पिवळे आणि पांढरे शुभ्र आपले चिप्स इकडे झालेले आहेत आणि किती मस्त असे फुलून निघालेले आहेत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि माझी बनवायची पद्धत आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।